काल रात्री गॅलरीत इतकी छान हवा सुटली होती ना की मी गॅलरीत झोपून गेले. आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर असं फरशीवर वगैरे अजिबात झोपायचं नाही. पहिलं आपली आई वगैरे सांगायची ना की फरशीवर झोपू नका, अंग दुखेल म्हणून. तर माझं प्रचंड अंग दुखत होतं. मी कधी मोबाईल बघत बघत गॅलरीत झोपून गेले मला कळलंच नाही. आणि शिवमानी यांनी पण मला आवाज दिला नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी अशी सकाळी सकाळी मग हातपाय हलवून घ्यायचे बरं, आणि म्हणजे मग जरा थोडासा फरक पडेल. तर आता हा जो प्रयोग करते ना मी काय आहे ते मला फरक पडल्यावर मी तुम्हाला सांगेल. तर चला, गरम पाणी पिल्याच्या नंतर आपला आहे आता. मला आज सकाळी खूप भूक लागली होती, कारण काल रात्री उशिराने 7च्या आत काही खायला मी विसरले होते. नंतर 7च्या नंतर मी खाल्लं नाही. मग काय थोडेसे मखाने, 4 बदाम आणि थोडीशी मुसळी घेतली, याच्यामध्ये अक्रोड घातले आणि माझी मॅजिकल पावडर घातली त्याच्यामध्ये, आणि मस्त असं बसून आम्ही नाश्ता केला. त्यानंतर ना थोडंसं कांदा कापला, मी कसुरी मेथी, शेंगदाण्याचा कूट, मिरची पावडर आणि जिरा आणि ओवा टाकला, आणि ह्याचा मी छान असा शिवमला पराठा केला. दुपारी जेवणामध्ये थोडंसं दही ताक बनवलं. ताकामध्ये मी चिया सीड्स घालून घेतले. आणि ना भात करते मी 2 दिवस झालं, तर त्या भाताचं पूर्ण पाणी काढून घेते. आता पनीर म्हणून तर ह्यांनी मला पनीर नाही आवडत म्हणून काल टोफू आणलं होतं. तर ते टोफू म्हणजे असतं काय, मी सर्च केलं तर टोफू म्हणजे असतं सोयाबीनचं पनीर. म्हणजे सोयाबीन भिजवून त्याचं दूध काढतात आणि त्याचं पनीर करतात. एवढं काय छान नाही लागलं मला, पनीर आवडत नाही तसं हे पण मला आवडलं नाही. मग भात केला, पनीर थोडंसं त्याच्यावर काय काय टाकलं, आमकं ढमकं मसाले, आणि ते केलं आणि खाली घेऊन गेले जेवायला. ह्याला पण बिचारायला बिस्किटच पाहिजे, ह्याला चपाती नाही खायची. ह्या कुत्र्याला पण माझ्या पाठीमागं फिरतो, पण त्याला खायचं नाही. मग दुपारी छान डाळ आणि सॅलड, पनीर, थोडासा भात, आणि माझी खाली आहे ती ह्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी खाऊन घेतली. छान दुपारचं जेवण झालं. आणि त्यानंतर मला संध्याकाळी 6:30च्या दरम्यान काहीतरी खायचं होतं. मग अगदी कमी साखर घालून मी थोडासा चहा बनवला, आणि ॲड टू पॉपकॉर्नचं माझ्याकडे पॅकेट होतं, त्याचे पॉपकॉर्न बनवून घेतले. अगदी 5 मिनटात ते पॉपकॉर्न बनवून झाले. आणि संध्याकाळी 6:30च्या दरम्यान ना, म्हणजे 6:45च्या दरम्यान तर मी हे सगळं खाऊन घेतलं, थोडेसे पॉपकॉर्न आणि चहा. तर असा होता माझा कालचा दिवस, खूप छान गेला. चला तर मग तुम्ही फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय संताजी मंडळी.